सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारची आज तिसरी बैठक। सरकार सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत पुन्हा बैठक करणार। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारची भूमिका काय आज स्पष्ट होणार। धर्मेंद्र प्रधानांचा लवकर राजीनामा घ्या, नाहीतर तुमचा नंबर दिपकेंचा मोदींना इशारा। जेवढे जेलमध्ये टाकाल तेवढे जास्त आंदोलनामध्ये येतील, अभिजित दिपके यांचे हे वक्तव्य। दिल्ली पोलिसांनी वर्दी काढून आरएसएसचे कपडे परिधान करावे। आंदोलकांना येणारं अन्न पाणी पोलिसांनी अडवलं। अभिजित दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर हा हल्लाबोल। आम्हाला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडू नका, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून सीजेपीच्या आशुतोष रांका यांचा हा इशारा। विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवरती कोणतीही तडजोड होणार नाही। धर्मेंद्र प्रधान अकार्यक्षम मंत्री, त्यांना राजीनामा द्यावा लागेल। प्रधानांना कॅबिनेटमधून बाहेर काढलं पाहिजे। राहुल गांधींची पत्रकार परिषदेतून ही मागणी। मेट्रो, इंटरनेट, अन्न बंद करा, पण पेपरफुटी बंद करू शकत नाही। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा ट्विट करत मोदींवरती हा हल्लाबोल। व्हिडिओ बनवून कायदा बदलतोय असं सांगता मग मोदी संसदेत का बोलत नाही, पटोलेंचा सवाल। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामधून विरोधक राजकीय पोळी भाजतायत असं दरेकरांचं विधान। धर्मेंद्र प्रधान तुमचे कोण लागतात म्हणून तुम्ही त्यांना वाचवतायत। प्रधान पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी संजय राऊतांची केंद्र सरकारवरती ही टीका। आधी धर्म वाचवा म्हणायचं, आता धर्मेंद्रला वाचवा म्हणताय। राजीनामा घ्यायला उशीर केला तर प्रधानांवरून पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर येऊ। मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा। उद्याचा ठाकरेंचा मोर्चा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, असं आहे मंत्री गिरीश महाजन यांची ही टीका। नवी दिल्लीच्या जंतर मंतर परिसरात आंदोलकांच्या संख्येमध्ये वाढ। देशभरातून अनेक आंदोलक आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ही मागणी। जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये आता कॉर्पोरेटमध्ये काम करणारे युवक आणि युवती सक्रिय। आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तरुण आणि तरुणी रांग लावून येत आहेत। दिल्लीमधील 18 मेट्रो स्टेशन्स आज बंद। जंतर मंतर या ठिकाणच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती डीएमआरसीचा निर्णय। पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन्स बंद असतील। मला डील करायची असते तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो। सफदरजंग रुग्णालय जेल होतं, छावणी होती। मला कुणाला भेटू दिलं जात नव्हतं। मी आणि माझ्या परिवारानं काय सोसलं हे मला माहिती। उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची ही प्रतिक्रिया समोर। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषण सोडण्यास भाग पाडलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा हा आरोप। शरद पवारांची पुण्यात आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। नुकतीच शरद पवारांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींचीही भेट घेतलेली। जंतर मंतरवरील आंदोलनापासून शरद पवारांना दूर ठेवा। पवारांना आंदोलनापासून दूर ठेवल्यास आंदोलन यशस्वी होईल। मनसेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची ही प्रतिक्रिया समोर। नीटच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणखी वेळ मिळाला, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये सुधारणा झाली। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं चीड आणणारं हे विधान। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देशाविषयी काही माहिती नाही। नीटच्या पेपरफुटीवरून सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यावरून राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊत यांनी महिलेचा अपमान केला, तर महिला संजय राऊतांना धडा शिकवतील। नवनाथ बन यांचा राऊतांवरती हा निशाणा। पंतप्रधान मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट। माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले मिळाले, थँक्यू फ्रेंड्स म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ करण्यात आला पोस्ट। जंतर मंतरवरील पिढी मोदींची फ्रेंड्स कधीच होऊ शकत नाही। जयंती मोदी आणि शहांच्या आयटी सेलला उद्ध्वस्त करतायत। नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवर संजय राऊतांचा हा टोला। तरुणांना आदेश देण्याऐवजी त्यांच्यासोबत संवाद साधणं गरजेचं। आजची पिढी ही प्रश्न विचारते, पूर्वी केवळ आज्ञापालनाचा काळ होता। नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावर मोहन भागवत यांची ही प्रतिक्रिया। उद्याचा मोर्चा पूर्णतः अराजकीय, कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा नेत्यांच्या घोषणा नसतील। उद्या होणाऱ्या तिरंगा मोर्चाबाबत राज ठाकरेंची पोस्ट। मोर्चाला गालबोट लावण्याची हिंमत कुणीही करणार नाही, राज ठाकरेंचा हा सूचक इशारा। राज ठाकरेंची मुंबईमधील 36 विभाग प्रमुखांसोबत चर्चा। उद्याचा तिरंगा मोर्चा हा शांततेत व्हायला हवा, पण आंदोलनात जर कुणी घुसखोरी केली तर त्यांना धडा शिकवायचा आहे। राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना या महत्त्वाच्या सूचना। सुप्रीम कोर्टाचे व्हिडिओ शेअर करण्यावरती अंतरिम बंदी। तर न्यायालय म्हणजे मनोरंजन वाहिनी नाही। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दामध्ये ताशेरे ओढले। पूर्व परवानगीशिवाय कोर्टाच्या कामकाजाचे ऑडिओ व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकण्यास आता बंदी असेल। महिला आंदोलनाला झालेल्या मारहाणीचा निषेध करते, अशा घटना घडत असतील तर ते निषेधार्ह। जंतर मंतरवरील लाठीचार्जमध्ये तरुणींना झालेल्या मारहाणीवरती मंत्री आदित्य तटकरे यांचे हे विधान। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। 27 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता। आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज विरोधात 2 स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या। सोशल मीडियावरून पाकमधून फेक कंटेंट पसरवलं जाते। कारवाईमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त। पोलिसांकडून या वृत्ताचं खंडन। आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणावरती दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद झाली।
नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर बिहारच्या पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलनस्थळी कडेकोट पोलिसांचा बंदोबस्तही तैनात. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. यंदा धाराशिवच्या बाळासाहेब माने आणि प्रभावती माने यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मिळाला मान. राज्यामध्ये चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला दिलासा मिळू दे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे, विठू माऊलीच्या आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे जागरण. जळगावमध्ये मोहाडी गावामध्ये आषाढी निमित्त विद्यार्थ्यांनी साजरा केला रिंगण सोहळा. वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये विठ्ठल नामाचा गजर करत सहभागी चिमुकल्यांच्या दिंडीने वेधलं ग्रामस्थांचं लक्ष. आषाढी एकादशी निमित्त भंडाऱ्यामध्ये दुमदुमला हरिनाम गजर, तर शहरातील मुख्य मार्गावरून भव्य पायी दिंडी निघाली. दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकोबाच्या नावाचाही जयघोष. परभणीमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं विद्यार्थ्यांची बाळगोपाळ दिंडी निघाली. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं काढण्यात आली बाळगोपाळ दिंडी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली, तर साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी. पुण्याच्या भोरमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. पावसामुळे भाटघर या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ. भाटघर धरण 72% भरलं. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुहा काकोडा या ठिकाणी प्रति पंढरपूर देखावा. मुक्ताईनगर तालुक्यातील कुहा काकोडा या गावामध्ये भक्तीचा महापूर उसळला. नाशिकमध्ये गंगापूर धरणातून विसर्ग कमी झाला. गोदा घाटावरील पूरस्थिती सामान्य झाली. टाळकुटेश्वर मंदिर परिसरामध्ये चिखल आणि पानवेली साचल्या. नाशिकमध्ये मुसळधार पावसानं त्र्यंबकेश्वरमधील हर्सुलमध्ये भूस्खलन झालं. धावलेश्वर घोडमानी डोंगर कोसळला. बांधलेलं नवीन घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. नाशिकच्या सिन्नरमध्ये मुसळधार पाऊस, तर मुसळधार पावसाचा फटका बसला. देशवंडी या ठिकाणी शेतकरी अनिल घुगेंच्या टोमॅटो पिकाचं नुकसान. शेतात पाणी साचलं, टोमॅटो खराब होऊन गळाली, तर आर्थिक नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडले. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जलसंकटाचं सावट, तर 225 प्रकल्पांमध्ये फक्त 9% पाणीसाठा. तब्बल 13 प्रकल्प पूर्णतः कोरडे. पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील 71 गावांवरती संकट. नाशिकमध्ये सायखेडा गावाला पुराचा धोका, तर गंगानगर वस्तीमधील नागरिकांचं मोठं नुकसान. संसार उपयोगी वस्तू पाण्यात. नाशिकच्या इगतपुरीमधील गोंदे फाटा परिसरामध्ये दुचाकीस्वार चिखलात अडकला. पावसामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे गाडी गाळात फसली. पोलीस अंमलदार शेवरे धनगर यांच्या मदतीमुळे दुचाकीस्वार वाचला. साताऱ्याच्या जावळीमधील बावळे गावामध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून इंद्रायणी भाताची लागवड केली. यावेळी त्यांच्यासोबत अन्य अधिकारी देखील उपस्थित राहिले. जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील अंदुरा जिल्हा परिषद शाळेमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्त दिंडी निघाली. विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करत दिंडीमध्ये सहभागी झाले. विठू माऊलीच्या गजरानं परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. धुळे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. सर्वोच्च न्यायालयानं आता सरकारच्या कामावरील स्थगिती उठवली. त्यानंतर शिवरायांचा पुतळा बसवला. पुण्याच्या भोरमधील सांगवी या ठिकाणी सांगवी भिडे गावामध्ये महावितरणच्या विद्युत तारांवरती झाड कोसळलं. सुदैवानं घटना घडली तेव्हा विद्युत पुरवठा खंडित होता. तारा तुटल्या, त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी ठप्प झाला. सावंतवाडीजवळ जुन्या मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. दुचाकी आणि कारच्या अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. तरुण गंभीररित्या जखमी झालाय. नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका वृद्धेचा बळी गेला. आरटीओ परिसरामध्ये राहणाऱ्या दीपाली बेळे या 66 वर्षीय आजींचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तब्बल 39 दिवस त्यांची मृत्यूसोबत झुंज सुरू होती. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना तोल गेल्यानं त्या पडलेल्या. पुण्याच्या शिरूरमध्ये दवाखान्यामध्ये चालत आलेल्या रुग्णाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. दारात कोसळलेल्या रुग्णावरती डॉक्टरांकडून तातडीने उपचार. रुग्णाचे प्राण वाचले. वाशिम शहरातील पानटपऱ्यांवरती एफडीएने कारवाई केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या टपऱ्या एफडीएकडून सील करण्यात आल्या. कारवाईमुळे शहरातील पानटपरी व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.